मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू आणि पल्लवी घरी येतात। पल्लवी खूप खुश असते तेव्हा ती शांतनूला विचारते, आमचं गाव आवडलं का? तेव्हा शांतनू, काय विषय आहे का? मला खूप आवडलं असं पल्लवीला बोलतो आणि तिला सांगतो, आत्ता ॲक्च्युली आपल्याला खूप कमी वेळ मिळाला, परंतु पुढच्या वेळी येताना आपण जास्त वेळ काढून मला तुझ्या आवडीच्या सर्व जागा दाखव। तेव्हा पल्लवी हो बोलते। ते दोघेही गप्पा मारू लागतात। पल्लवी सांगते, फिरून फिरून मला खूप भूक लागली आहे, अगोदर मी काहीतरी खायला बनवते। तेव्हा तिला आठवतं की शांतनू एकदा बोलला होता, मला खूप भूक लागली आहे, माझ्या पोटात चिमण्या कोकतायत। तेव्हा ती त्यावरून शांतनूची गंमत करते। शांतनू तिच्याकडे पाहून खूप हसत असतो। तेवढ्यातच पल्लवीचं लक्ष टेबलवर जातं। ते सर्व जेवण रेडी असतं। पल्लवीला ते पाहून आश्चर्याचा धक्का बसतो। ती बोलते, संतोष दादा इकडे येऊन गेले असं वाटतंय। शांतनू विचारतो, कोण संतोष दादा? तेव्हा पल्लवी सांगते, आदिती मॅम इथे नसताना संतोष दादा हे घराची आणि सर्वाची काळजी घेतात। नंतर पल्लवी एक एक करून सर्व पदार्थ पाहत असते, तर शांतनूच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेले असतात। ते पाहून शांतनूला खूप राग येतो। शांतनू सांगतो की सोलकढी पण असेल। पल्लवी उघडून पाहते तर त्यामध्ये सोलकढी असते। तेव्हा ती त्याला विचारते, तुम्हाला कसं माहीत यामध्ये सोलकढीच होती? शांतनू सांगतो, सर्व माझ्या आवडीचेच पदार्थ आहे। पल्लवी हसूनच त्याला बोलते, मग तर खूप चांगलं आहे। तेव्हा शांतनू सांगतो की प्रेमाच्या नादात मी कुणाच्या घरात आहे तेच विसरलो होतो। तुला भूक लागली आहे, तू जेवून घे, मला जेवायचं नाही। पल्लवी शांतनूला थांबवते आणि तुम्ही का जेवणार नाही असं विचारते। शांतनू सांगतो की तुला त्याचं कारण नक्की माहीत आहे। तेव्हा पल्लवी सांगते, परंतु त्यांनी संतोष दादांना सांगून तुमच्यासाठीच एवढी अरेंजमेंट केली, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का? तेव्हा शांतनू सांगतो, मला काय वाटणार, ती फक्त माझ्या बाबांची बायको आहे। पल्लवी सांगते की आई ही आई असते। तुमचा त्यांच्यावर का राग आहे हे कारण मला माहीत नाही, परंतु तुम्ही जे आत्ता करताय ना ते खूप चुकीचं आहे, याची जाणीव पल्लवी शांतनूला करून देते। पल्लवी शांतनूला समजावून सांगते। तेव्हा शांतनूला पल्लवीचं म्हणणं पटतं। तेव्हा तो खुर्चीवर बसतो आणि पल्लवीला बोलतो, चल मला खूप भूक लागली आहे, जेवून घे। हे ऐकून पल्लवी खूपच खुश होते आणि शांतनूला जेवण वाढते। पल्लवी मनात विचार करते, आपल्या दोघांमधील अंतर मिटलं आहे ते खरं आहे, परंतु तुमच्यामधील आणि आदिती मॅडममधील अंतर मिटवण्याची जबाबदारी फक्त माझी असेल। मला 100% खात्री आहे मी हे अंतर नक्कीच मिटवू शकते। दुसरीकडे मोठे काका आवरत असतात। ते सुपर्णाकडे रुमाल आणि घड्याळ मागत असतात, परंतु सुपर्णा वेगळ्याच विचारात असते। तेव्हा मोठे काका त्या सुपर्णाजवळ येतात आणि तिला विचारतात, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा सुपर्णा सांगते, काल भाऊजींनी आपल्याला सांगितलं शांतनूला ब्रेक हवा म्हणून तो थोडा बाहेर गेला आहे, परंतु कुठे गेला आहे हे आपल्याला सांगितलं नाही। शांतनूने नक्की त्यांना काहीतरी सांगितलं असेल। तेव्हा मोठे काका विचारात पडतात। तर सुपर्णा सांगते, त्या दिवशी मी पल्लवीच्या हॉस्टेलवर गेले तेव्हा ती गायब होती आणि आता शांतनू ह्या दोन गोष्टीचा परस्पर संबंध असू शकतो असं मला वाटतंय, कारण सकाळी मी त्याला कॉल केला होता तेव्हा तो एवढं काही खास बोलला नाही, टाळाटाळ केली आणि लगेच फोन ठेवून दिला। तेव्हा मोठे काका बोलतात, तू तर खूप हुशार आहे, दोन गोष्टींचा नक्की काहीतरी संबंध आहे, परंतु आज निहारकाचा इंटरव्ह्यू आहे, आदिती नावाच्या वादळाला मला सामोरं जायचं आहे, ते अगोदर निस्तरू, मग शांतनू आणि प्रभाकरकडे आपण पाहूयात असं ते सुपर्णाला सांगतात आणि लगेच तेथून जातात। इकडे शांतनू आणि पल्लवी दापोलीहून पुण्याला चाललेले असतात। ते दोघेजण एकमेकांकडे पाहून फक्त हसत असतात। त्यानंतर शांतनू अचानक गाडी एका ठिकाणी थांबवतो आणि एक खूप महत्त्वाचं काम राहिलं आहे पल्लवीला सांगतो। तेव्हा तो लगेच पल्लवीच्या आईला फोन करतो आणि तुमची मुलगी माझ्याबरोबर आहे, मी तिला शोधूनच काढलं असं सांगतो। तेव्हा पल्लवीची आई शांतनूचे आभार मानते आणि माफीही मागते आणि सांगते की त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आला होतात, परंतु मी काहीच करू शकले नाही, मला माफ करा, तुम्ही पुढच्या वेळी याल तेव्हा मी तुमचं चांगलं स्वागत करेल। शांतनू बोलतो, आई तुम्ही माफी मागू नका। त्यानंतर पल्लवी फोन घेते आणि तिच्या आईबरोबर बोलते। ती तिच्या आईची विचारपूस करते। पल्लवीला समजतं की शांतनू माझ्या घरी गेला होता, तेथे नक्की यांचा अपमान झाला असेल। तिला खूप वाईट वाटतं, ती खूप रडू लागते। त्यानंतर ती लगेच फोन ठेवते आणि शांतनूला विचारते, जेव्हा तुम्ही माझ्या घरी गेले तेव्हा बाबा नीट वागले का?
शांतनू पल्लवीचा हात पकडतो आणि तिला बोलतो की त्या दिवशी मी तुझ्याच टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे माझा कुणी अपमान वगैरे केला, कुणी बोललं नाही याचं मला काहीच वाटलं नाही. म्हणून तो तिला बोलतो, इथून पुढे तू माझ्याशी काहीही शेअर करू शकते, काही टेन्शन असेल तर मला सांगत जा, मी त्यावर नक्की उपाय सुचवेल. शांतनूचं हे प्रेम पाहून पल्लवी खूप खुश होते आणि थँक्यू असं शांतनूला बोलते. दुसरीकडे निहारिका तिच्या रूममध्ये आवरत असते. तेवढ्यातच तिचे बाबा तेथे एक लेटर घेऊन येतात आणि सूर्यवंशी संस्थेकडून तुझ्यासाठी हे लेटर असल्याचं सांगतात. तेव्हा निहारिका खूप खुश होते आणि ते लेटर उघडून पाहते. त्यामध्ये तिचा इंटरव्ह्यू दुपारीच होणार असतो. निहारिका सांगते की मी जॉब करणार आहे आणि ते पण सूर्यवंशी संस्थेमध्येच. हे ऐकून निहारिकाच्या बाबांना जरा टेन्शन येतं. निहारिका बोलते, आपल्याला एक गेम खेळायचा आहे असं म्हणून ती तिच्या बाबांना सर्व काही सांगते आणि मला सूर्यवंशींना गिल्ट द्यायचा आहे असंही बोलते. निहारिकाचे बाबा तिला समजावत असतात, तुला नोकरी करण्याची काही एक गरज नाही, तुला हवं तो दुसरीकडे जॉब कर. परंतु निहारिका ऐकत नाही. तेव्हा ती बोलते की सूर्यवंशींना मी गिल्ट देणार आहे आणि ते माझं ग्रँड वेलकम पण करतील, तुम्ही पाहतच राहा. दुसरीकडे आदिती मॅडम प्रभाकर सरांना विचारतात की पल्लवी दापोलीला होती हे तुला कधी माहीत होतं? तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला शांतनूने सांगितलं होतं. आदिती मॅडम सारख्याच विचारत असतात की तू मला हे अगोदर का नाही सांगितलं? प्रभाकर सर सांगतात की मला खूप कामे होती, त्या गडबडीत राहून गेलं असेल आणि तसंही शांतनूने मला सकाळीच कळवलं होतं. आदिती मॅडम सांगतात, हो तुझं महत्त्वाचं काम मला माहीतच आहे की मला त्या पॅनेलवर तुला आणण्याची खूप घाई होती. त्यात सूर्यवंशींना त्या निहारिकाला परमनंट करून घेण्याची काय घाई आहे हे मला समजत नाही असं म्हणून त्या प्रभाकर सरांवर खूप चिडतात. मात्र प्रभाकर सर खूप शांत बसतात. दुसरीकडे शांतनू एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि पल्लवीला सांगतो की आपण तुझ्या आवडीची चहा खारी खाऊ, म्हणजे थोडं फ्रेश होता येईल. पल्लवी गाडीतून खाली उतरते आणि चहाच्या स्टॉलकडे जाते. चहाच्या स्टॉलवर एक छोटी मुलगी काम करत असते, ती सर्वांना चहा देत असते. ते पाहून पल्लवीला मात्र खूप राग येतो. तेव्हा ती त्या मुलीला विचारते, बाळा तुझं वय काय आहे? तेव्हा ती मुलगी सांगते, माझं वय 12 वर्ष आहे. पल्लवी तिला पुन्हा विचारते, हे तुझे बाबा आहेत का? तेव्हा ती हो बोलते. तर ती तिच्या बाबांना विचारते, तुम्ही हिला शाळेत पाठवत नाहीत का? तेव्हा तिचे बाबा नाही बोलतात आणि या मुलींना शिकण्याची काय गरज आहे असंही बोलतात. हे ऐकून मात्र पल्लवीला खूप राग येतो. पल्लवी त्यांच्यावरच खूप चिडते. अशा कोवळ्या वयात मुलांना काम करायला लावायला तुमची हिंमत कशी झाली? तुम्हाला लाज वाटत नाही का? हा कायद्याने गुन्हा आहे असं म्हणून ती त्यांची लाज काढते. तेव्हा तिच्या बाबांना खूप राग येतो. त्या मुलीचं नाव सावित्री असतं. पल्लवी सांगते, ह्या सावित्रीसारख्या मुलीला तुम्ही डांबून ठेवता आणि काम करायला लावता. शाळेत जाण्याची इच्छा असून देखील तिला तुम्ही पाठवत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे, असं अजिबात चालणार नाही. तेव्हा पल्लवी शांतनूला सांगते की शांतनू तुम्ही पोलिसांना फोन करा आणि ताबडतोब त्यांना इकडे बोलवून घ्या. हे ऐकून मात्र सावित्रीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सावित्रीचे वडील खूप घाबरतात आणि पल्लवीच्या पाया पडून पल्लवीची माफी मागतात. तेव्हा पल्लवी सांगते, माझी माफी मागू नका, ह्या सावित्रीची माफी मागा. पल्लवी खूप चिडलेली असते तर शांतनू तिच्या ह्या रौद्र रूपाकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनूला समजतं की पल्लवीला अन्याय अजिबात सहन होत नाही. मोठी आई आणि पल्लवी जर समोरासमोर आल्या तर दोघींना सांभाळणं खूप काही कठीण होईल. तर दुसरीकडे निहारिकाचा इंटरव्ह्यू चालू असतो. तेव्हा आदिती मॅडम तिला विचारतात, तुम्हाला टीचिंगचा अजिबात काही एक्सपिरियन्स नाही, हे असं असताना कॉलेजने तुम्हाला परमनंट करण्यासाठी अर्ज कसा काय केला? हे ऐकून मात्र निहारिकाला धक्का बसतो. तर मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.